आज करूया पुरणपोळी. त्यासाठी इथे मी 4 तास पाण्यात चणा डाळ भिजायला ठेवली आहे आणि एका कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे. पाणी उकळलं की यामध्ये चणा डाळ, थोडंसं मीठ आणि थोडंसं हळद टाकून घेऊया. एका परातीमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, चिमूटभर हळद आणि थोडंसं मीठ टाकून पीठ छान मळून घेऊया. डाळ शिजली की जेवढी डाळ तेवढा गूळ वापरून पुरण तयार करून घेऊया. पुरण शिजलं की 1 चमच तेल किंवा तूप टाकूया. आता पुरण चाळणीवर काढून बारीक करून घेऊया. आता जेवढा कणकेचा गोळा तेवढाच पुरणाचा गोळा करून पुरणाची मोदकासारखी पारी करून घेऊया. त्यामध्ये गोळा भरून घेऊया. इथे मी पुरणपोळी लाटण्यासाठी तांदळाची पिठी वापरले आहे. तांदळाची पिठी वापरल्यानं पुरणपोळी लाटणं अगदी सोपं जातं. आता पुरणपोळी दोन्ही बाजूनं भाजून घेऊया. तेल किंवा तूप लावून छान शेकूया. झाल्या. आज करूया पुरणपोळी. त्यासाठी इथे मी 4 तास पाण्यात चणा डाळ भिजायला ठेवली आहे आणि एका कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे. पाणी उकळलं की यामध्ये चणा डाळ, थोडंसं मीठ आणि थोडंसं हळद टाकून घेऊया. एका परातीमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, चिमूटभर हळद आणि थोडंसं मीठ टाकून पीठ छान मळून घेऊया. डाळ शिजली की जेवढी डाळ तेवढा गूळ वापरून पुरण तयार करून घेऊया. पुरण शिजलं की 1 चमच तेल किंवा तूप टाकूया. आता पुरण चाळणीवर काढून बारीक करून घेऊया. आता जेवढा कणकेचा गोळा तेवढाच पुरणाचा गोळा करून पुरणाची मोदकासारखी पारी करून घेऊया. त्यामध्ये गोळा भरून घेऊया. इथे मी पुरणपोळी लाटण्यासाठी तांदळाची पिठी वापरली आहे. तांदळाची पिठी वापरल्यानं पुरणपोळी लाटणं अगदी सोपं जातं. आता पुरणपोळी दोन्ही बाजूनं भाजून घेऊया. तेल किंवा तूप लावून छान शेकूया. झाल्या.